नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय सर्वोच्च न्यायालयाची रचना, अधिकार आणि काम यांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या 5व्या आणि 6व्या कलमामध्ये भारतीय न्याय व्यवस्थेच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम क्रमांक 124 ते कलम क्रमांक 146 आणि कलम क्रमांक 214 ते कलम क्रमांक 237 या कलमांतर्गत भारतातल्या न्यायव्यवस्थेच्या संदर्भातल्या तरतुदी या भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत. कलम क्रमांक 124 ते कलम क्रमांक 146 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची रचना, अधिकार आणि कार्य यांच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत. तर कलम क्रमांक 214 ते 237 मध्ये उच्च न्यायालय आणि त्यांची रचना आणि अधिकाराच्या संदर्भातली चर्चा करण्यात आलेली आहे. आपल्या देशामध्ये संघराज्यात्मक शासन पद्धती आहे आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण अशा पद्धतीचं आहे. जिथे संघराज्यात्मक व्यवस्था असते त्या ठिकाणी न्यायव्यवस्थेचं अनन्यसाधारण असं महत्त्व राहतं आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आणि न्यायालयीन सर्वोच्चता ज्याला आपण म्हणतो त्याला अधिक महत्त्व प्राप्त होताना आपल्याला दिसतं. अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था आहे. तिथे संघराज्यात्मक रचनेची वेगळी न्यायव्यवस्था आहे आणि राज्यांची वेगळी न्यायव्यवस्था आहे. आपल्याकडे संघराज्यात्मक रचना जरी आपण स्वीकारलेली असली तरी एकेरी न्यायालयीन पद्धतीचा पुरस्कार आपण केलेला आहे आणि त्यामुळे आपली न्यायदान पद्धती जी आहे ती सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे, त्याच्या खालोखाल उच्च न्यायालय आहेत आणि मग त्यांच्या खालोखाल कनिष्ठ न्यायालय ज्याला जिल्हा किंवा सेशन न्यायालय म्हटलं जातं, सत्र न्यायालय, ती येतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा दोन भाग, फौजदारी आणि दिवाणी अशा पद्धतीची न्यायालय ही सेशन कोर्टाच्या अधिपत्याखाली येतात. आणि मग दिवाणीमध्ये पुन्हा आणखीन सिव्हिल जज, सिनियर डिव्हिजन, ज्युनियर डिव्हिजन, स्मॉल कॉज कोर्ट किंवा फौजदारी न्यायालयांमध्ये सुद्धा मॅजिस्ट्रेट क्रमांक 1, मॅजिस्ट्रेट क्रमांक 2, मॅजिस्ट्रेट वर्ग क्रमांक 3 अशा पद्धतीची न्यायव्यवस्था असलेली आपल्याला साधारणतः दिसते. आज आपण आपला जो एकंदर आपलं जे चर्चा विश्व आजचं आहे ते आपण सर्वोच्च न्यायालय, त्याची रचना, अधिकार आणि कार्य यांच्या पुरतच मर्यादित ठेवणार आहोत. भारतीय न्यायव्यवस्था हा ब्रिटिश व्यवस्थेकडून मिळालेली आपल्याला देणगी आहे असं आपल्याला म्हणता येईल. 1861च्या कायद्यानुसार भारतात मुंबई, मद्रास, कलकत्ता, लाहोर, अहमदाबाद, पाटणा इत्यादी ठिकाणी उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. या उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांवरती इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलकडे अपील करावं लागत असे त्या काळामध्ये. नंतर 1935च्या कायद्यानुसार भारतात फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. भारतातील उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात फेडरल कोर्ट ऑफ इंडियाकडे अपील करता येत होतं आणि फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या विरोधामध्ये इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलकडे अपील करण्यात येत होतं किंवा करता येत असेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1950 साली भारतीय घटनेनुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि आज भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. ते अभिलेखाचं न्यायालय म्हणून सुद्धा गणलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या 124व्या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला उच्चतम न्यायालय असं सुद्धा म्हटलं जातं. सर्वोच्च न्यायालय हे भारतीय न्यायदान व्यवस्थेतील अपिलाचं अंतिम न्यायालय आहे. ते अभिलेखाचं न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधामध्ये भारतातल्या कुठल्याही न्यायालयामध्ये अपील करता येत नाही, इतकं त्याचं महत्त्व आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि त्याला सहाय्य करण्यासाठी इतर 30 न्यायाधीश असे एकूण 31 न्यायाधीश असले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे. 1950 साली सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह सर्व न्यायाधीशांची संख्या 8 होती. 1956 साली ती संख्या 10, 1964 साली 14
आणि सध्या ती 30 असलेली आपल्याला साधारणतः दिसेल. राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात आणि सरन्यायाधीशाच्या सल्ल्यानं इतर न्यायाधीशांच्या नेमणुका करतात. त्याशिवाय आवश्यकता जर भासली तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या हंगामी नेमणुका सुद्धा करू शकतात. जर सर्वोच्च न्यायालयात सत्र भरवण्यासाठी आवश्यक गणसंख्या पूर्ण होत नसेल तर सरन्यायाधीश राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनं उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयामध्ये करू शकतात. अर्थात ती जी नेमणूक असते ती विशिष्ट कालावधीसाठीच केली जाते आणि त्या नियुक्त न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकींना हजर राहण्याच्या संदर्भामध्ये विनंती करू शकतात. तसंच सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची हंगामी न्यायाधीश म्हणून सुद्धा नियुक्ती करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी कोणत्या प्रकारची पात्रता आहे? एक म्हणजे जी सगळीकडे समान अशी पात्रता आहे ती म्हणजे ती व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीनं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी किमान 5 वर्ष काम केलेलं असावं. तिसरी अट जी आहे ती संबंधित व्यक्तीनं उच्च न्यायालयामध्ये किमान 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे किंवा या सगळ्या एकाला एक और अशा पद्धतीच्या अटी आहेत. म्हणजे 5 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकील आपला न्यायाधीश म्हणून काम केलेलं असलं पाहिजे किंवा 10 वर्ष त्यानं वकील म्हणून काम केलेलं असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची अट जर कुठली असेल तर राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती सुप्रसिद्ध कायदे पंडित असली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या नेमणुका जरी राष्ट्रपती करत असले तरी त्या नेमणुकांच्या बाबतीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा हस्तक्षेप जो आहे तो होत असलेला आपल्याला साधारणतः दिसतो. म्हणजे न्यायाधीशांच्या नेमणुका या वस्तुनिष्ठ पद्धतीनं किंवा ज्येष्ठतेच्या तत्वावरती होतातच असं नाही. 25 एप्रिल 1973 रोजी न्यायमूर्ती हेगडे, न्यायमूर्ती शेलार आणि न्यायमूर्ती ग्रोवर यांचा ज्येष्ठता क्रम डावलून न्यायमूर्ती A.N. रे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. कारण या 3 न्यायाधीशांचे त्यापूर्वीचे निर्णय सरकारला त्रासदायक ठरले होते. आणीबाणीच्या काळात विविध उच्च न्यायालयातील 16 न्यायाधीशांना शिक्षा म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली होती. इंदिरा गांधींच्या सुटकेचा हुकूम देणारे दिल्लीचे महानगरीय दंडाधिकारी श्री R. दयाळ यांना दिल्लीतील न्यायालयातील 30 व्यक्तींना डावलून सिक्कीमच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती पद देण्यात आलेलं होतं. जानेवारी 1977 मध्ये न्यायमूर्ती खन्ना यांना डावलून न्यायमूर्ती बेग यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आलं होतं. कारण न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यावेळी प्रसिद्ध असलेला जो मिसा कायदा होता त्या मिसा कायद्याच्या प्रकरणामध्ये फिर्यादीला न्यायालयात दाद मागता येईल अशा पद्धतीचा धाडसी निर्णय दिला होता. तो त्यावेळच्या पंतप्रधानांना रुचला नव्हता. 1977 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री देसाई यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. त्यावेळी ज्येष्ठताक्रम विचारात घेण्यात आलेला नव्हता. म्हणजे काही ना काही कारणास्तव न्यायाधीशांचा ज्येष्ठताक्रम डावलून सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमणुका करण्याचा प्रघात हा इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये सुरू झाला आणि तो नंतरच्या सरकारांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये जोपासलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनं वेळोवेळी हा जो म्हणजे सरकारी हस्तक्षेप ज्याला आपण म्हणतो तो न्यायाधीशांच्या नेमणुकांमध्ये होत असलेला आपल्याला साधारणतः दिसतो. पण केंद्र सरकार न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत म्हणजे अशा पद्धतीचा हस्तक्षेप किंवा पक्षपात करत असतं. न्यायालयीन स्वातंत्र्याला धोका निर्माण करणारी आणखीन एक गोष्ट ती म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली सरकार प्रत्येक उच्च न्यायालयातील 1/3 न्यायाधीश हे संबंधित राज्याच्या क्षेत्राच्या बाहेरचे असावेत यासाठी प्रयत्न करत असतं. त्यामुळे अडचणीच्या न्यायाधीशांना राज्याबाहेर पाठवणं हे सरकारला सहज शक्य होत असतं. सर्वोच्च न्यायालय हे देशाच्या न्यायव्यवस्थेतलं शिखर आहे. देशातील उच्च न्यायालयातील खटले फेरनिर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये येतात. तसंच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम मानला जातो. तेव्हा सर्वोच्च न्यायालयात
न्यायालयातील न्यायाधीशपदी असणाऱ्या व्यक्ती निष्णात, कायदेपंडित, अनुभवी, ज्येष्ठ असल्या पाहिजेत. केवळ प्रादेशिक समतोल साधण्यासाठी वेगवेगळ्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये करणं हे संयुक्तिक ठरत नाही. पण तरी सुद्धा हे होताना आपल्याला दिसतं. आणि मुळात म्हणजे भारतामधली जी विविधता आहे ती विविधता आणि एकंदर सगळ्या गोष्टीत होणारा पक्षपात जर लक्षात घेतला तर त्याविषयीचे आरोप हे सरकारवरती होऊ शकतात. म्हणून सरकार सुद्धा अनेक वेळेला अशा पद्धतीच्या नेमणुका करत असलेलं आपल्याला दिसतं. अर्थात नियुक्ती करण्याचा अधिकार हा जरी राष्ट्रपतींकडे असला तरी न्यायमूर्तींना काढून टाकण्याचा अधिकार हा सरकारकडे नाही किंवा राष्ट्रपतीकडे नाही. तिथे एक समतोल साधण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे याविषयी राज्यघटनेमध्ये कुठल्याही पद्धतीचं भाष्य करण्यात आलेलं नाही किंवा राज्यघटनेनं न्यायाधीशांचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही. पण न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय मात्र निश्चित केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्या पदावरती काम करू शकतो. न्यायाधीशाला आपल्या इच्छेनं आपल्या पदाचा राजीनामा देता येतो. 1973 साली एन रे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती हेगडे, न्यायमूर्ती शेलार आणि न्यायमूर्ती ग्रोवर यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले होते. म्हणजे स्वतःच्या मर्जीनं आपल्या पदाचा राजीनामा संबंधित न्यायमूर्तींना देता येतो. न्यायाधीशांना जर काढून टाकायचं असेल तर मात्र महाभियोगाच्या प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. म्हणजे न्यायाधीशानं गैरवर्तन केलं किंवा त्यांची अकार्यक्षमता सिद्ध झाली, घटनाविरोधी वर्तन आहे असा जर त्याच्यावर आरोप ठेवून महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 2/3 बहुमतानं जर संमत केला तर राष्ट्रपती संबंधित न्यायमूर्तीला त्याच्या पदावरून दूर करू शकतात. भारतामध्ये आजपर्यंत कुठल्याही न्यायाधीशाच्या विरोधामध्ये महाभियोगाच्या खटल्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही 3 न्यायालयांच्या विरोधामध्ये महाभियोगाचा खटला दाखल आतापर्यंत झालेला होता. न्यायमूर्ती व्ही रामास्वामी एक होते, न्यायमूर्ती दिनकरन हे सिक्कीमचे न्यायमूर्ती होते, त्यांच्या विरोधामध्ये इम्पिचमेंटची प्रक्रिया सुरू केलेली होती. आणि न्यायमूर्ती सौमित्र सेन यांच्या विरोधामध्ये सुद्धा कलकत्ता न्यायालयाचे उच्च न्यायाधीश होते ते महाभियोगाची प्रक्रिया जी होती ती सुरू झालेली होती. पण या तिघांनीही महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आधीच आपल्या पदाचे राजीनामे दिलेले होते. त्यामुळे आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयातल्या कुठल्याही न्यायाधीशाला राष्ट्रपतींकडून बडतर्फ होण्याची वेळ आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला दरमहा 2.5 लाख रुपये वेतन मिळतं. इतर न्यायाधीश जे असतात त्यांना साधारणतः 1.5 लाखांपर्यंतचं वेतन मिळतं. त्याशिवाय त्यांना निवासस्थान, इतर भत्ते आणि सुखसोयी मिळतात. न्यायाधीशांची नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या वेतनामध्ये कपात करण्याचा अधिकार कोणालाही नाही, ते वाढवता येऊ शकतं. न्यायाधीशांचं वेतन हे भारताच्या संचित निधीतून दिलं जातं. निवृत्तीनंतर न्यायाधीशांना निवृत्ती वेतन मिळतं आणि निवृत्तीनंतर न्यायाधीशांना भारतातील कुठल्याही न्यायालयामध्ये वकिली करता येत नाही. परंतु सरकारनं जर विशिष्ट जबाबदारी किंवा काम त्यांना दिलं तर ते मात्र त्यांना स्वीकारावं लागतं. विद्यापीठाचं उपकुलगुरुपद, चौकशी आयोगाचं अध्यक्षपद अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या निवृत्त न्यायाधीशांना साधारणतः सोपवल्या जातात. आता सर्वोच्च न्यायालयाचे नेमके अधिकार कोणते आहेत किंवा त्याचं अधिकार क्षेत्र कोणत्या पद्धतीचं आहे? भारताचं सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र हे अधिक व्यापक आहे. घटनेतल्या वेगवेगळ्या नियमांचा अर्थ लावणं, मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्य यांच्यातले जे संघर्ष किंवा तंटे किंवा वाद जे असतील ते मिटवणं, त्यासंबंधीचा निर्णय देणं, उच्च न्यायालयांनी दिवाणी आणि फौजदारी खटल्यांच्या निर्णयाविरुद्ध जर कोणी अपील केलेलं असेल तर त्याच्यावरती फेरनिर्णय देणं, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करणं, राष्ट्रपतींना कायदेविषयक सल्ला देणं, अशा प्रकारची वेगवेगळी कामं ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला करावी लागतात.
त्यामुळेच सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि MC सेटलवाड यांनी असं म्हटलं होतं की जगातील इतर कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला सर्वात जास्त अधिकार प्राप्त झालेले आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांची साधारणतः 3 भागांमध्ये विभागणी करता येते. एक म्हणजे प्रारंभिक अधिकार क्षेत्र, ज्याला ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन असं म्हणतात. दुसरं म्हणजे पुनर्निर्णयाचं अधिकार क्षेत्र, ज्याला अपिलिएट ज्युरिस्डिक्शन असं म्हणतात. आणि तिसरं म्हणजे सल्ला विषयक अधिकार क्षेत्र, ज्याला ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन असं म्हणतात. त्यातल्या पहिल्या भागाकडे आपण जाऊयात, ज्याला प्रारंभिक अधिकार क्षेत्र असं म्हणतात. त्याचं ओरिजिनल म्हणजे मूळ अधिकार ज्याला आपण म्हणतो, ते सर्वोच्च न्यायालयाचे कोणते आहेत? जे खटले सर्वोच्च न्यायालयातच चालवले जातात आणि इतर कोणत्याही न्यायालयामध्ये ते प्रथम दाखल करता येत नाहीत, त्यांचा समावेश हा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये होतो. प्राथमिक चौकशीच्या अधिकारात जे खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाखल होऊ शकतात, असे खटले या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. साधारणतः कोणते खटले असे असतात? एक म्हणजे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशा पद्धतीचा वाद असेल तर, केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरुद्ध अनेक राज्य सरकार अशा पद्धतीचा वाद असेल तर, 2 किंवा अधिक राज्यांमधला जो वाद असतो तो वाद सर्वोच्च न्यायालयातच मिटवला जाऊ शकतो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती, पंतप्रधान यांच्या निवडणुकांसंबंधीचे जे वाद असतील ते वाद सर्वोच्च न्यायालयातच सोडवले जातात. कोणत्याही केंद्रीय कायद्याच्या घटनात्मक वैधतेविषयीचा प्रश्न उपस्थित झालेला असेल तर तो फक्त सर्वोच्च न्यायालयातच सुनावणीला येतो. भारतीय घटनेच्या 32व्या कलमानुसार नागरिकांना घटनात्मक उपाययोजनेचा जो अधिकार दिलेला आहे, त्या घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकारानुसार वेगवेगळे आदेश काढण्याचा अधिकार, उदाहरणार्थ बंदी प्रत्यक्षीकरण असेल, परमादेश असेल, अधिकार गुच्छ असेल, प्राकर्षणाचा अधिकार आदेश असेल, तर असे आदेश काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. म्हणजे हे सगळं म्हणजे एखादा घटनात्मक खटला जो आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्रातला, तो घटनात्मक खटला चालवण्यासाठी कमीत कमी 7 न्यायाधीश उपस्थित असावे लागतात आणि तसंच तो निर्णय देत असताना 2/3 बहुमताची त्याला आवश्यकता असते आणि तशा प्रकारच्या तरतुदी भारताच्या राज्यघटनेमध्ये आहेत. दुसरं अधिकार क्षेत्र आहे ते म्हणजे पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र, ज्याला अपिलिएट ज्युरिस्डिक्शन असं म्हणतात. भारतातील उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयावरती पुनर्निर्णय देण्याचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाला आहे. सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा 3 पद्धतीनं विचार करतं. एक म्हणजे घटनेच्या अर्थासंबंधीचा पुनर्निर्णय देणं, ज्याला वैधानिक खटले असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे दिवाणी दाव्याच्या संदर्भातले पुनर्निर्णय देणं, ज्याला दिवाणी खटले असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे फौजदारी दाव्यांच्या संदर्भातले पुनर्निर्णय देणं, त्याला फौजदारी खटले असं म्हटलं जातं. आता त्यातला पहिला भाग आपण बघूया की घटनेच्या अर्थासंबंधीचे खटले. भारतातील उच्च न्यायालयामध्ये चाललेल्या खटल्यांमध्ये घटनेच्या अर्थासंबंधीचा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्या खटल्याच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येतं. अर्थात अशा आशयाचं संमतीपत्र उच्च न्यायालयानं देणं आवश्यक असतं, पण एखाद्या खटल्या संबंधी उच्च न्यायालयानं समजा अशा पद्धतीचं संमतीपत्र दिलं नाही आणि सर्वोच्च न्यायालयाची खात्री पटली की संबंधित खटल्यामध्ये घटनेच्या अर्थासंबंधीचा निर्णय अभिप्रेत आहे, तर असे खटले सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाकडून काढून आपल्याकडे वर्ग करू शकते आणि त्या संदर्भामध्ये निर्णय देऊ शकते किंवा अपिलाची खास परवानगी सर्वोच्च न्यायालय देऊ शकते. उच्च न्यायालयांनी घटनेच्या अर्थासंबंधी खटल्यांचा जो निर्णय दिलेला असतो त्याविरुद्धच्या अपिलावरती फेरविचार करण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला आहे. आता दिवाणी खटल्याच्या संदर्भामध्ये निर्णय देण्याच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाला कोणते अधिकार आहेत? एक म्हणजे दिवाणी दाव्याची किंमत 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल असे दिवाणी दावे, किंवा दिवाणी दाव्यात तितक्या किमतीच्या मिळकतीचा संबंध असेल असे दावे सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यायोग्य बाब असेल तर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येतं.
उच्च न्यायालयानं दिवाणी दाव्यात हक्कांसंबंधी दिलेल्या निर्णयामध्ये कायद्याचा महत्वाचा प्रश्न अंतर्भूत असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येतं. म्हणजे उच्च न्यायालयानं जर एखाद्या खटल्यामध्ये तशा पद्धतीची शिफारस केली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ते दिवाणी खटले चालवले जातात. किंवा 20,000 रुपये किमतीचा दावा असेल तर, किंवा 20,000पेक्षा जास्त मिळकतीच्या संदर्भातला दावा असेल तरच तो सर्वोच्च न्यायालयामध्ये चालतो. भारतातील उच्च न्यायालयांनी फौजदारी खटल्यांसंबंधी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येतं. आता फौजदारी न्यायालयामध्ये कोणत्या पद्धतीच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येतं? एक म्हणजे कनिष्ठ न्यायालयाचा, म्हणजे जिल्हा न्यायालयाचा निर्णय फिरवून उच्च न्यायालयानं आरोपीला जर फाशीची शिक्षा दिलेली असेल तर असे खटले सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्निर्णयासाठी येतात. कनिष्ठ न्यायालयातील एखादा फौजदारी खटला उच्च न्यायालयानं स्वतःकडे चालवण्यास घेऊन आरोपीला जर फाशीची शिक्षा दिलेली असेल तर असे खटले सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्निर्णयासाठी येत असतात. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास योग्य आहे अशी शिफारस जर उच्च न्यायालयानं दिलेली असेल तर असे दावे सुद्धा सर्वोच्च न्यायालय विचारात घेत असते. भारतीय राज्यघटनेच्या 136व्या कलमानुसार भारतातील कोणत्याही न्यायालयानं किंवा लवादानं दिलेल्या कोणत्याही खटल्याच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय आपल्या विशेष परवानगीनं असे खटले पुनर्निर्णयासाठी स्वतःकडे घेऊ शकते. पण सैनिकी न्यायालयांच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मात्र असे खटले चालवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. तिसरा सर्वोच्च न्यायालयाचा जो अधिकार आहे तो म्हणजे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र, ज्याला ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन असं म्हणतात. राज्यघटनेच्या 143व्या कलमानुसार राष्ट्रपती त्यांना आवश्यकता वाटल्यास सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. एखाद्या कायद्याच्या किंवा वस्तुस्थितीचा प्रश्न जर निर्माण झाला आणि तो प्रश्न सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा आहे अशी खात्री जर राष्ट्रपतींची झाली तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून त्या संदर्भातला सल्ला मागवू शकतात. अर्थात राष्ट्रपतींना सल्ला दिलाच पाहिजे असं बंधन सर्वोच्च न्यायालयावरती नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवरती बंधनकारक राहील असंही नाही. म्हणजे ह्या घटनात्मक बाबी ज्या आहेत त्या विचारात घेणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. केरळ राज्याच्या शिक्षणविषयक विधेयकाला संमती देण्यापूर्वी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेतलेला होता. उत्तर प्रदेशची विधानसभा आणि लखनौचं उच्च न्यायालय यांच्यामधील अधिकार क्षेत्राचा जो वाद निर्माण झाला होता त्या संदर्भात सुद्धा राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेतला होता. गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्याच्या संदर्भामध्ये जो वाद निर्माण झाला होता त्या वादाच्या संदर्भामध्ये अगदी अलीकडे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागितला होता. म्हणजे आवश्यकतेनुसार महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नांविषयी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात. अगदी अलीकडे म्हणजे राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रश्नावरती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतींनी मागितला होता. परंतु 5 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रपतींना असं कळवलं की आम्ही आपल्याला याबाबत सल्ला देऊ इच्छित नाही. म्हणजे असंही होऊ शकतं सल्ला मागितला आणि दुसऱ्या दिवशी दिला असं कधी होत नाही. सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला राष्ट्रपतींनी मागलं म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्यांच्या प्रक्रियेप्रमाणे खटला चालवतं आणि त्या संदर्भातला निर्णय जो असतो तो राष्ट्रपतींना कळवला जातो. म्हणजे दोन्ही बाजू ऐकून घेऊन मग सल्ला राष्ट्रपतींना दिला जातो. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. काही इतर अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे संसद कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र वाढवू शकतं किंवा संघसूचीतल्या कोणत्याही विषयाच्या बाबतीमध्ये आणखी अधिकार क्षेत्र किंवा सत्ता सर्वोच्च न्यायालयाकडे देऊ शकतं. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांनी खास करार करून एखाद्या विषयासंबंधी सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्र किंवा सत्ता दिली आणि संसदेने जर त्याला संमती दिली
तर ते अधिकार क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त होऊ शकतं। एखाद्या खटल्यातील वादाच्या संदर्भातला योग्य न्याय दिला जावा यासाठी आणि आपल्या आदेशाची अंमलबजावणी देशात सर्वत्र व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय आदेश देऊ शकतं। भारतीय घटनेनं दिलेले अधिकार जास्त परिणामकारक रीतीनं अंमलात आणले जावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाला समर्थ करण्याच्या हेतूनं घटनेशी विसंगत नसणारे पुरवणी अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिले जातात। अर्थात संसदेच्या कायद्यानुसार हे सगळे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त होत असतात। सर्वोच्च न्यायालयानं पुकारलेला कायदा हा भारतातील सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असतो। एखाद्या व्यक्तीला हजर करण्याबाबत किंवा एखाद्या दस्तऐवजाचा शोध किंवा ते दाखल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आदेश काढू शकतो। न्यायालयाची बेअदबी किंवा अवमान करणाऱ्याला चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे। देशातील उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजासंबंधीचा नियम तयार करण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे आहे। न्यायदानाची पद्धती, खटल्यांच्या सुनावणीची पद्धती, सर्वोच्च न्यायालयातील नोकर वर्गाच्या सेवा शर्ती, न्यायालयातील कामकाजांचे नियमन इत्यादी बाबतीतले जे काही नियम असतात ते नियम तयार करण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे। आता दुसरा जो अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहे तो म्हणजे एका अर्थानं ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे, अभिलेखाचं न्यायालय। राज्यघटनेच्या 129व्या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचं न्यायालय आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय भारतातील सर्व न्यायालयात प्रमाणभूत मानला जातो। कोणत्याही न्यायालयामध्ये अभिलेख प्रस्तुत केल्यानंतर त्याच्या प्रामाणिकतेबद्दल शंका उपस्थित केली जात नाही। देशातील उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय वेगवेगळ्या खटल्यांचे निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयांचा आधार घेतात आणि थोडक्यात सर्वोच्च न्यायालयातील कामकाज आणि निर्णयविषयक कागदपत्र कायमचे राखून ठेवले जातात आणि हे कागदपत्र देशातील सर्व न्यायालयांमध्ये प्रमाणभूत मानले जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचा अधिकार जो सर्वोच्च न्यायालयाला आहे तो म्हणजे मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याचा। भारतीय घटनेनं नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं महत्त्वपूर्ण काम सर्वोच्च न्यायालय करतं। एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवरती गदाल किंवा आक्रमण झाल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते। घटनेच्या 32व्या कलमानुसार घटनात्मक उपाययोजनेचा जो अधिकार आहे त्या अधिकारांतर्गत सर्वोच्च न्यायालय बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकारपृच्छा, प्रतिषेध, प्राकर्षण, उत्प्रेषण अशा प्रकारचे अधिकार म्हणजे आदेश काढून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करू शकतो। गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं मूलभूत हक्कांमध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। पण 1976 साली 42वी घटना दुरुस्ती झाली आणि संसदेला मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे। त्यामुळे मूलभूत हक्कांवरती आक्रमण झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क आज तरी संपुष्टात आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। अशा पद्धतीनं भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला मोठ्या प्रमाणावरती अधिकार प्राप्त झालेले आहेत। एका अर्थानं सर्वोच्च न्यायालय हे नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करणारं आणि घटनेचं रक्षण करणारं न्यायालय आहे किंवा संस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल। इथे आपण थांबू। धन्यवाद।